नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 13 जुलै. तर उद्याच्या जे राज्यातील वातावरण कसे राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये हवामान कोरडे राहणार आहे, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या जर वातावरण पाहायचं म्हणलं, तर आज आहे 12 जुलै आणि आज आपल्याला जे आहे रात्रीच्या दरम्यान, आता रात्रीचे जे आहे 7 वाजलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आपला सध्या फक्त जे आहे विदर्भातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि तसेच जे आहे कोकणपट्टीमध्ये सुद्धा जे आपला मुंबई आणि कोकणपट्टीमध्ये आज रात्री दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि आज सगळीकडे जे आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्टी यामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर हा होता आज रात्रीचा हवामान अंदाज. तर आता जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या दिनांक आहे 13 जुलै आणि उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये फक्त उद्या दिवस जे आहे राज्यामधील पावसाचा जोर कमी राहणार आहे आणि 14 तारखेपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणजे 14 तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. चांगला जोरदार ते मुसळधार असा पाऊस आपल्या जे आहे आज या ठिकाणी 14 तारखेच्या नंतर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आता उद्या दिनांक आहे 13 जुलै, तर उद्यासुद्धा पाऊस पडणार आहे, परंतु उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहील, म्हणजे हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि हा पाऊस फक्त जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा त्या दरम्यानच आपल्याला पडेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या 10 आणि 11च्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि जे आहे दुपारी 1 आणि 2च्या दरम्यान पावसाला या ठिकाणी भाग बदलत हलका ते रिमझिम पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. तर हा पाऊस जे आपला मराठवाड्यामधील जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं, उद्याचा अंदाज छत्रपती संभाजीनगरमधला उद्याचा अंदाज जर पाहायचं म्हणलं, तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत हवामान जे आपला कोरडे राहील. फक्त नंतर ते आहे 1च्या नंतर थोडाफार हलका ते रिमझिम पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. दुपारी 1-2च्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस राहील. हा पाऊस फक्त सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहील. 6 वाजेपर्यंत पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस जे आपला छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा जो गंगापूर, वैजापूर, तालवड आणि जे आहे देऊळगाव राजा, जालना, सिल्लोड, मोहरा आणि कन्नड आणि तलवड आणि चाळीसगाव या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जालना जिल्ह्याचा अंदाज जर पाहायचं म्हणलं, तर उद्याचा जालना जिल्ह्याचा अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे जालना जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी राहील. शक्यतो फक्त ढगाळ वातावरणच राहणार आहे जालना भागामध्ये आणि तसेच जालन्याचा आसपासचा जो परिसर आहे त्यामध्ये आंबड, परतूर, सेलू, जितूर, पैठण या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान फक्त ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर. तसेच बगूर आणि पाथर्डी या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर. तर आता जाणून घेऊया अहिल्यानगरचा हवामान अंदाज. अहिल्यानगर जिल्ह्याचा हवामान अंदाज या ठिकाणी पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्याच्या दरम्यान अहिल्यानगरमध्ये आपलं जे आहे दुपारी 1च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. दुपारी 1च्या दरम्यान हा पाऊस जे आपला अहिल्यानगर जिल्हा तसेच जे आहे आसपासचा जो भाग आहे कुडगाव, कडा आणि खंडाला, सुरेगाव, राळेगण, तसेच जे आहे वांबोरी, पाथर्डी आणि बगूर, कडा, जामखेड आणि या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान हा पाऊस अहिल्यानगरचा आसपासचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला राहणार आहे. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्याचा हवामान अंदाज. तर बीड जिल्ह्याचा अंदाज या ठिकाणी उद्याच्याला जे आहे बीड जिल्ह्यामध्ये उद्या दुपारपासूनच राज्यामध्ये वातावरण या ठिकाणी तयार होणार आहे. दुपारपर्यंत राज्यातील हा जवळजवळ संपूर्ण मराठवाडा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे दुपारपर्यंत कोकणपट्टी सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त जे आहे ढगाळ वातावरण किंवा सूर्यदर्शन होईल उद्या सकाळच्या दरम्यान दुपारपर्यंत आणि दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल. तर उद्या बीड जिल्ह्याचा अंदाज पाहायचं म्हणलं, तर उद्याच्याला जे आहे दुपारी बीड जिल्ह्यामध्ये जे आहे दुपारी 1-2च्या दरम्यान वातावरण हलका ते रिमझिम पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ हा पाऊस जे आपला सायंकाळी 6 वाजेपर्यंत भाग बदलत पडेल, म्हणजे सगळीकडेच पडणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये हा पाऊस भाग बदलत राहील. त्यामध्ये गेवराई, बीड आणि जे आहे जामखेड, कडा, केज, कळंब
करमाळा, बार्शी आणि परांडा या भागामध्ये राहील. आणि ते आता जे शेतकरी मित्रांनो, माजलगावमध्ये सुद्धा जे आपला पावसाचा जोर उद्याच्या दरम्यान कमी राहील. शक्यतो फक्त ढगाळ वातावरण राहील माजलगावमध्ये. आणि पाथरीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील. आणि परभणी जिल्ह्याचा अंदाज पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे, उद्या परभणी जिल्ह्यामध्ये जे आहे, उद्याच्याला परभणी भागामध्ये उद्या दुपारनंतर फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहील आणि थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. जास्त का राहणार नाही. परभणी तसंच जे आहे नांदेड हा जो भाग आहे, या भागामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस किंवा फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहणार आहे उद्या दुपारनंतर. उद्या पावसाची शक्यता त्या भागामध्ये राहणार नाही. तर आता हिंगोलीचा अंदाज पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला जे आहे दुपारी 1-2च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. 1-2 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाऊस राहील हिंगोली भागामध्ये. तर हा पाऊस जे आहे हिंगोली, कळमनुरी आणि इंदापूर, खंडाला, पुसद आणि जे आहे सपतगाव आणि जे आहे जयपूर, कळमनुरी आणि औंध या भागामध्ये राहील. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता विदर्भातील जिल्ह्याचा अंदाज उद्याचा पाहायचं म्हटलं तर विदर्भामध्ये जे आपला मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील उद्याच्या दरम्यान. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यापेक्षा विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे. तर यामध्ये जे आहे वाशिम, अकोला, खामगाव, करंजा, चिखली, लोणार, अमरावती, अक्कोट, यवतमाळ, वर्धा, आर्वी, कोंडाली, नागपूर, उमरेड, भंडारा आणि मोकोना, वाणी आणि चंद्रपूर हा जो विदर्भाचा जो परिसर आहे, विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ सायंकाळी 6-7 वाजेपर्यंत हा पाऊस विदर्भामध्ये पाहायला मिळेल. आणि विदर्भामध्ये जे आहे आपलं पावसाचे प्रमाण हे थोडंफार जास्त पाहायला मिळेल. काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, तर काही भागामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आता मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज आपण पाहिलेला आहे. तर आता पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे, म्हणजे सोलापूरचा भाग, धाराशिव, पंढरपूर, इंदापूर, जत, कराड, सातारा या भागामध्ये उद्याचे वातावरण कसे राहील. तर उद्याच्याला जे आहे या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जे आहे तसेच आता कोकणपट्टीमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये उद्या सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात होईल. कोकणपट्टीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, दापोडी, सावंतवाडी, बेलगाव, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, इगतपुरी, डहाणू, नाशिकचा काही भाग, इगतपुरी लगतचा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून हलका ते रिमझिम पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जवळजवळ रात्रीपर्यंत म्हणजे हलका ते रिमझिम पावसाची हजेरी या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे संततधार या ठिकाणी कोकणपट्टी आणि मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे आपल्या शेतकरी मित्रांनो, पुणे भागामध्ये जे आहे जो आपला जो पुण्यामध्ये काही भागामध्ये पाऊस राहील. त्यामध्ये लावासा, खामसेड, खोपली आणि लोहा या भागामध्ये पावसाची हजेरी राहील. आणि राहूर, सासवड, दौंड, श्रीगोंदा आणि शिरूर, चाकण या भागामध्ये पावसाचा जोर थोडा कमी पाहायला मिळेल. मंचर. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता फक्त जे आता अंदाज जे फक्त राहिला आहे तो म्हणजे खानदेश भागामधील हवामान अंदाज. तर आता खानदेश भागामध्ये अंदाज पाहायचं म्हटलं तर खानदेश भागामध्ये सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे. उद्या म्हणजे सकाळपासून ढगाळ वातावरण राहील नंदुरबार भागामध्ये. आणि दुपारनंतर जे आहे नंदुरबार, जळगाव, धुळे, मालेगाव, चाळीसगाव या परिसरामध्ये जे आहे शिरपूर, सिकरी, परोडा या भागामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस धुळे, परोडा, चाळीसगाव, मालेगाव, जळगाव आणि नंदुरबार या भागामध्ये राहील. सिकरी आणि शिरपूर या भागामध्ये पावसाचं राहणार नाही. फक्त जे हलका म्हणजे फक्त ढगाळ वातावरण राहील शिरपूर आणि सिकरी भागामध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहिलेला आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण जो अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण कालपासूनच या ठिकाणी सांगत आहोत की राज्यामध्ये पावसाचा जोर जे आहे 14 तारखेपासून वाढणार आहे. 14 तारखेपासून जे आहे राज्यामधील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये नाशिक परिसर असो किंवा कोकणपट्टी असो, मराठवाडा असो, विदर्भ असो, या सर्व भागामध्ये खानदेश भागामध्ये म्हणजे आपल्याला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे 14 तारखेच्या दरम्यान म्हणजे आपल्या 14 जुलैच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 14 तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे तुमची काही शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांनी आपली जे आहे शेतीची कामे उद्याचे दिवस आपले करून घ्यावीत. कारण की उद्या जे आहे राज्यामध्ये
फार काही जोरदार मुसळधार पाऊस राहणार नाही. फक्त जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी थोडाफार 10 ते 15 मिनिटाचे आपल्याला पाहायला मिळू शकतात. ते बी दुपारनंतर. तर हा होता शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज. तर आमचा हवामान अंदाज तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.